नदी किनाऱ्याच्या एका मोठ्या झाडावरती खूप सारे पक्षी आनंदाने राहत होते. त्या झाडावरतीच एके दिवशी एक वृद्ध गरुड येतो आणि त्या पक्ष्यांना म्हणतो, मी ह्या झाडावरती राहू शकतो का? त्या वृद्ध गरुडाला पाहून सर्व पक्षी विचारात पडतात. मग ते बाजूला जाऊन थोडीशी विचारविनिमय करतात. मला वाटते आपण या आजोबांना आपल्या झाडावरती राहू द्यावं. हो, पण त्याने आपली पिल्लं मारून खाल्ली मग. अरे बघा त्यांच्याकडे, त्यांच्यात आता इतका ताकद आहे कुठे, आणि ते आपल्याला विचारूनच इथे राहत आहेत, शरणागती पत्कारत आहेत. आपण सर्वांनी मिळून जर त्यांना थोडं थोडं खायला दिलं तर ते आपल्या पिल्लांना खाणार नाही. हो, तसं तुझं म्हणणं बरोबरच आहे. ठीक आहे, आपण त्यांना इथे राहायची परमिशन देऊया. मग ते सर्व पुन्हा त्या गरुडापाशी जातात. आजोबा, तुम्ही येथे राहू शकता, पण आमच्या पिल्लांना तुम्ही कोणतीच इजा पोचवू नका बरे. हो हो, मी नाही असं काही करणार. तुम्ही मला येथे राहायला दिलं हेच खूप उपकार झाले माझ्यावर. मग सर्व ठरल्याप्रमाणे सर्व पक्षी त्या गरुडास थोडं थोडं खाऊ देत राहतात. त्याच्यामुळे त्याचे दिवस आनंदाने जाऊ लागतात. मग तो एके दिवशी झाडावर बसल्या बसल्या विचार करत असतो की हे सर्व पक्षी माझी किती सेवा करतात, माझ्यासाठी किती काही करतात. मी पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं, पण मी काय करू शकतो? तो सर्व असा विचार करत असतो तेव्हा तेथे चिवताई येते. आजोबा, काय झालं? कसला विचार करत बसला एवढा? मग तो गरुड त्याच्या मनातील सगळी बाब त्या चिवताईला सांग. एवढंच ना, मग काय झालं? बघा, आम्ही जेव्हा अन्न आणण्यासाठी दूरवर जातो तेव्हा आमची पिल्लं घरामध्ये एकटीच असतात. तुम्ही त्यांचं रक्षण करत जा, त्यांच्याकडे लक्ष ठेवत जा. आम्हाला मदतही होईल आणि आम्ही निर्धास्तपणे बाहेर जाऊ शकू. अरे वा बेटा, खूप छान कल्पना दिलीस. ठीक आहे, आजपासून मी तुमच्या सगळ्या लहान लहान पिल्लांचं रक्षण करत जाईल. मग सर्व पक्षी त्या गरुडावर विश्वास ठेवून आपल्या पिल्लांना त्याच्यापाशी ठेवून तेथून अन्न आणण्यासाठी दूरवर जाऊ लागतात. त्यांचे दिवस खूप आनंदात हसत खेळत जात असतात. पण एके दिवशी तेथे एक मांजर येते. ती त्या झाडाखालून जातच असते तेव्हा तिला झाडावर काही लहान पिल्लांची किलबिलाट ऐकायला येते आणि ती ऐकून ती विचार करू लागते. ह्या झाडावरती बहुतेक खूप सारी पिल्ले आहेत. जर मी येथेच राहिली तर मोका साधून मला काही पिल्ले खायला मिळतील आणि माझ्या रोजच्या जेवणाचा प्रश्न मिटून जाईल. ती असा विचार करून त्या झाडावरती चढते. ती बघते तर सर्व पिल्लं आपापल्या सोबत खेळत असतात आणि बाजूलाच एक वृद्ध गरुड त्यांच्यावरती लक्ष ठेवून बसलेला आहे. मग ती थोडा विचार करून त्या गरुडापाशी जाते, कारण की ती खूपच चतुर अशी मांजर असते. आजोबा आजोबा, मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते. तुम्ही ऐकाल का हो? त्यानंतर तुम्ही हवं तर मला मारून फेकून दिलं तरी चालेल. कोण आहेस तू? चल इकडनं. दिसत नाही का इथे छोटी छोटी मुलं आहेत आणि ती तुला पाहून घाबरून गेली आहेत. लेक इकडनं आत्ताच्या आत्ता. अरे अरे आजोबा, ऐकून तर घ्या माझं आधी. मग तो गरुड थोडा विचार करतो की हिचं बोलणं आपण एकदा ऐकून घ्यावं, मग ठरवूयात काय करायचं ते. मग ते तिला बोलण्याची परमिशन देतात. मी त्या जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराच्या आजूबाजूला राहायची. त्या परिसरातील ते वातावरणामुळे आता मी मांस मच्छी खाणं सोडून दिलं आहे.
मी इथे नदी पाहिली. ह्या नदीच्या आजूबाजूला खूप गवत वगैरे आहे. मी तेच खाऊन फळं वगैरे खाऊन माझा उदरनिर्वाह करते. त्यासाठीच मला इथे राहायची तुम्ही परवानगी द्या हो. त्या मंदिराचा आशीर्वाद तुम्हाला आणि ह्या सगळ्या मुलांना मिळून जाईल. गरुड हा सर्वांवरती विचार करून बोलतो. पण मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? तू मांस खाणारी प्राणी आहेस आणि इथे लहान लहान पिल्लं आहेत. हो आजोबा, विश्वास ठेवा माझ्यावरती. मी नाही खात हो आता मांस मच्छी. मी सगळं सोडून दिलेलं आहे. मग गरुडाला तिच्या त्या सर्व बोलण्यावरती विश्वास पटतो आणि इथेच तो चुकतो. मग तो त्या मांजराला तेथे राहण्याची परवानगी देतो. सुरुवातीला ती मांजर अगदी सांगितल्याप्रमाणे फळं वगैरेच खाऊन राहते. मग हळूहळू ती एक एक पक्ष्याच्या पिल्लाला हळूच मारून खाऊ लागते. ह्या सर्व प्रकारापासून तो गरुड अनभिघ्न असतो. पण पक्ष्यांच्या ही बाब लक्षात येते की त्यांची पिल्ले हळूहळू कमी होत आहेत. मग ते सर्व ह्याविषयी एकदा दुसऱ्या एका झाडावरती सभा बोलवतात. माझी पिल्लं कमी होत आहेत. आधी 4 होती, आता 3च आहेत. हो, माझं पण एक पिल्लू गायब झालं. नक्कीच हा गरुड आता आपल्या पिल्लांचं रक्षण करता करता भक्षक झाला असणार. आपण त्याला अद्दल घडवायला हवी. त्याच्यावरती विश्वास ठेवणं हीच आपली सगळ्यात मोठी चूक होती. असं सर्व ठरवून मग ते सर्व पक्षी गरुडाच्या घरी जातात आणि पाहतात तर काय, त्यांच्या पिल्लांची हाडं तिथे आजूबाजूला पडलेली असतात. आणि ते पाहून त्यांना पूर्ण विश्वास होतो की त्यांची पिल्लं ह्या गरुडानेच मारून खाल्लेली आहेत. मग ते सर्व त्याच्यावरती धावून जातात. तो गरुड आपली बाजू मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. मात्र कोणीच त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही आणि आपल्या मुलांना मारल्यामुळे ते सर्व पक्षी मिळून त्या गरुडाला टोचून टोचून मारून टाकतात. आणि अशा प्रकारे अनोळखी मांजरावरती विश्वास ठेवल्याने त्या गरुडाला आपले प्राणाला मुकावे लागले. शिकवण: कधीच कोणत्याच अनोळखी व्यक्तीवरती विश्वास ठेवू नये. एका मोठ्या घरात शेकडो उंदीर राहत होते. ते घर पडीकच होते. सगळे उंदीर आनंदाने राहत होते. त्यांचे आयुष्य अगदी आरामात जात होते. पण अचानक एके दिवशी कुठून तरी एक मांजर त्या घरात राहायला आली. मांजरीला पाहताच सर्व उंदीर पटकन आपल्या बिळात लपले. त्या मांजराने पाहिले की त्या घरात खूप सारे उंदीर आहेत. मग त्या मांजरीने विचार केला, अरे वा, येथे तर भरपूर उंदीर आहेत. आपल्याला रोज पोटभर अन्न मिळून जाणार. आपण आता इथेच राहूया. मग त्याने तेथेच राहायचे ठरविले. आता मांजर त्याच घरात राहू लागली. जेव्हा जेव्हा त्याला भूक लागेल तो अंधारात जाऊन लपायचा. उंदीर बाहेर आला मग मांजर त्याच्यावर छिपवते आणि त्याला खात असे. हळूहळू उंदरांची संख्या कमी होऊ लागली. आता उंदरांमध्ये घबराहट पसरली होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उंदरांनी बैठक बोलावली. बैठकीला सर्व उंदीर उपस्थित होते. मांजराची दहशत थांबवता येईल आणि उंदरांनाही त्याची शिकार होण्यापासून वाचवता यावे यासाठी सर्वांनी अनेक सूचना कल्पना केल्या. पण अशी कोणाचीही सूचना नव्हती की मांजराची दहशत थांबवता येईल. सगळे उंदीर बसलेले असताना अचानक एक उंदीर उभा राहिला. अरे ऐका मित्रांनो, आपण ना मांजर टाळू शकतो आणि आपल्याला तिला घाबरण्याचे कारणच राहणार नाही.
ती येण्याची चाहूलच आपल्याला लागून जाईल. सगळे बोलायला लागतात, कसे रे? मग तो बोल, आपण काय करूयात, एक घंटा मांजराच्या गळ्यात बांधूयात. म्हणजे तो आल्यावर आपल्याला धोक्याची माहिती होईल. धोका कळल्यावर आपण पळून जाऊ आणि बिळात लपून बसू. म्हणजे मांजर आपल्याला पकडूच शकणार नाही. छान आहे की नाही कल्पना? याच्या मदतीने आपण मांजरीचा बळी होण्यापासून टाळू शकतो. सर्व उंदीर आनंदाने उड्या मारू लागले. आता मांजराच्या संकटातून वाचणार या आनंदात सर्वजण नाचूच लागले. अचानक एक अनुभवी उंदीर उठला. तेव्हा सर्व उंदीर आनंद साजरा करत होते. त्याने सगळ्यांना जोरात फटकारले. ए अरे गप्प बसा, तुम्ही सगळे मूर्ख आहात का? तो उंदीर म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून सर्वांच्या तोंडाचे पाणीच उडाले. तो अनुभवी उंदीर म्हणाला, अरे योजना तर तुमची खूप चांगली आहे, पण मला आधी सर्वांनी सांगा की त्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधल्याशिवाय आपण सुरक्षित नाही होऊ शकत. मग त्या मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? सगळे उंदीर एकमेकांकडे पाहू लागले. सभेत शांतता पसरली. सर्व उंदीर निराश झाले. दरम्यान मांजर आल्याचे ऐकून सर्व उंदीर पळत सुटले आणि आपल्या बिळात लपून बसले. केवळ नियोजन करून तुम्ही यशस्वी होत नाही, ती योजना राबविण्याचाही विचार केला पाहिजे. एका जंगलामध्ये मोठ्या झाडावरती खूप सारे पक्षी राहत होते. त्यामध्ये एक घुबडही होतो. तो दिवसभर झोपा काढायचं आणि रात्री मात्र जागा राहायचा आणि चित्र विचित्र आवाज करून सर्व पक्ष्यांना त्रास देत असायचा. त्याच्या या त्रासाला सर्वच पक्षी कंटाळले होते. एके दिवशी एक कावळा त्या घुबडाजवळ गेला. तो ढाराढूर झोपलेला होता. मग कावळा म्हणतो, काय रे घुबड दादा, दिवसभर झोपा काढतो आणि रात्री मात्र जागरण करत राहतोस. हे तुझं जरा विचित्रच आहे नाही का? मग घुबड म्हणतो, त्यात काय विचित्र? मला दिवसा दिसत नाही, रात्रीच दिसते, म्हणून मी दिवसा झोपा काढत असतो. तुला काय त्याच्याशी? जा इकडचा, झोपू दे मला. अरे मी तर तुझ्या फायद्यासाठीच बोलत होतो. माझा फायदा काय तो? अरे तुला माहिती नाही का, तिकडे मोठ्या टेकडीच्या झाडावरती आपल्या राजा गरुडाने सगळ्यांना मेजवानी दिली आहे. सर्व पक्षी तेथे जाऊन भरपेट खाऊन येत आहेत. तुलाच काही माहिती नाही वाटतं? मी तर आत्ताच तेथे जाऊन आलो बघ. मेजवानी? खरंच की काय? मला माहिती नव्हतं. कुठे आहे? चल चल मी जातो. मला तर झोप आलेली नाही. हा आता कशी येईल तुला झोप? त्या दिशेला आहे, जा त्या मोठ्या टेकडी जवळ. हो आता लगेच जातो मी. आणि मग घुबड उडत उडत तिकडे जायला निघतो. उडत असताना रस्त्यामध्ये एका मोठ्या झाडाला अडकून तो धडाम करून खाली पडतो. आई गो, लागलो मला. ह्या झाडाला पण रस्त्यातच यायचं होतं का? समजत नाही का मला दिवसात दिसत नाही ते? असं बोलून तो पुन्हा उडू लागतो. उडत उडत पुढे जात असताना मोठ्या अशा डोंगराला धडकून तो खाली पडतो. आई गो, किती लागलं मला. ह्या डोंगराला पण अक्कल नाही, माझ्या रस्त्यातच येऊन बसलाय. काही समजत नाही. तेवढ्यात तिकडे एक पोपट येते. काय रे, काय झालं? असा स्वतःशीच काय बडबड करत आहेस? आणि रस्त्यामध्ये डोंगर नाही आला तर तूच त्याला जाऊन धडकला आहेस आणि त्या डोंगराला काय तू बडबडत आहेस? तू बरोबर त्याच्या जागीच आहे. अरे काय सांगू, मी तर मेजवानीसाठी जात होतो
आणि रस्त्यामध्ये या डोंगराला धडकलो. आता मला दिशाही कळेनाशी झाली. काय करू मी आता? अरे त्यात काय एवढं, ह्या दिशेला निघून जा. तिथे तुला खळखळ खळखळ असा आवाज येईल ना, तिकडेच मेजवानी चालू आहे. त्याच्यात बसून मग खाऊन घे पोटभर. असं का? हो हो जातो. असं म्हणून घुबड उडू लागला आणि उडत असताना त्याला रस्त्यामध्येच खळखळ खळखळ असा आवाज येऊ लागतो. त्याला वाटते येथेच मेजवानी आहे. तो लगेच जोरात तिकडे उडी मारतो आणि पाण्यात जाऊनच पडतो. आणि तो कसा बसा पंख फडफडवून पोहू लागतो. तेवढ्यात तिकडे एक कासव येतो. काय रे घुबड दादा, दिवसा झोपा काढायचं सोडून पाण्यामध्ये पोहायला कशाला आला आहेस? अरे काय सांगू, मी तर मेजवानीसाठी जात होतो आणि रस्त्यामध्ये या पाण्यात पडलो बघ. कसली मेजवानी आणि कोणती मेजवानी? काहीच नाहीये तिकडे. तुला सर्व पक्ष्यांनी मिळून फसवलं आहे. काय? पण का? अरे दिवसभर तू झोपा काढून रात्री सर्वांची झोपेची वाट लावून टाकतोस ना. सर्वांना उगाच त्रास देत राहतोस, म्हणून सर्व पक्ष्यांनी तुला अद्दल घडवली बघ. हे ऐकून घुबड नाराज होऊन तेथून निघून जातो. शिकवण: विनाकारण कधीच कोणाला त्रास देऊ नये. एक गरुड आणि एक घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असतात. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथच घेतली व एकमेकांच्या पिल्लास खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, गड्या, पण माझी पिल्ले कशी असतात हे तुला ठाऊक नाही ना? ठाऊक नसेल तर तू ती दुसऱ्या एखाद्या पक्षाची आहेत असे समजून त्यांना गट्ट करूशील अशी मला भीती वाटते. गरुड म्हणाला, अरे खरेच आहे, तुझी पिल्ले कशी असतात हे मला मुळीच ठाऊक नाही. मग घुबड म्हणते, एक तर माझी पिल्ले फारच सुंदर असतात. त्यांचे डोळेही खूप सुंदर असतात, पिसेही सुंदर असतात. सगळं काही सुंदरच असते. या जगातील सगळ्यात सुंदर अशी माझी पिल्ले आहेत. यावरून माझी पिल्ले कशी आहेत हे तुझ्या लक्षात आलेच असेल ना? गरुड होकारती मान हलवतो. एके दिवशी एका झाडाच्या ढोलीत गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, किती घाणेरडी, कंटाळवाणी आणि कुरूप पिल्ले आहेत ही. आपली पिल्ले फार सुंदर असतात असं घुबडाने सांगितले होते. म्हणजे ही घुबडाची पिल्ले असूच शकत नाहीत. मग आपण ह्यांना आरामात मारून खाऊ शकतो. असं म्हणून गरुडाने ती सर्व पिल्ले मारून खाऊन टाकली आणि तो तेथून निघून गेला. आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाला, काय रे गडे, माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस असे मला वाटते. गरुड म्हणाला, मी खाल्ली खरी, पण तो दोष माझा नव्हे. तू आपल्या पिल्लांचे जे खोटे वर्णन केलेस ना, त्यामुळे मी त्यांना ओळखूच शकलो नाही आणि मला दुसऱ्या कोणाची तरी आहेत असं वाटून मी ती खाऊन टाकली. यात माझा काय अपराध आहे बरं, सांग पाहू. हे ऐकून घुबड शांतच बसून राहिला. शिकवण: स्वतःबद्दल खोटे वर्णन कधीच करू नये. स्वतःची खोटी माहिती कधीच पसरवू नये. त्याच्यामुळे आपण मोठ्या संकटामध्ये सापडू शकतो.